नाही थांब ना जरासा आता हे जरासा लेट झालो ना मी माझ्या सोबती बसला कंदीले बसला मोठाही बसला आता दो दिन आता तू मोठं झालं घरी बिलकुल आपला मातीसारखा राहायचा बाहेर मोठा टाकून घरात तोंड निवलं काय कसं मग निन्न घरी आणून देतो नाही बाहेरचे मला यावर नाही राहत म्हटलं हप्त्याला त्या जवळ आणून देतो तिकडे खूप गोळ्या करतो मी पेट्रोल टाका लागते रिचार्ज मारा लागते नाश्ता राहते चहा राहते भेटी गोटी राहते कोणाच्या 10 जणांना चहा पाजा लागते खर्चच खर्च राहते माणसाचा पैसा का जमा राहते का पुरा घरच्या पैशाला उगी नका लावतो हा घरून म्हटलं रुपये नाही मागायचा तिकडे तिकडे तुमचं पायात जा तिकडे पैसे कमा आता सांगता इकडे रुपये घरातून खर्च करता घरातले पैसे नाही तर तिकडचे खर्च करता म्हणता याच्या बाबत पैसे नाही भेटेल म्हटलं तुम्हाला घरून काय तर रे बा काय तर चालू आहे इकडे संकेत बापरे बम चालू आहे तिसरं माहिती चालू आहे वाटते इकडे हा हे आहे तर तेरी मूर्ती काय चालू आहे काय खाल्ला आहे म्हटलं हा काय रे काय होय काय काम आहे तुले मी का तुमच्या घरी का बसायला आला का आमंत्रण आहे म्हटलं आमंत्रण हा रोडगाईचं आमंत्रण आहे शांताराम भाऊ गणगणेच्या इकडून मारुतीच्या मंदिरावर हा चुलीले आमंत्रण आहे ते सांगायला फिरायला म्हटलं का तुमच्या घरी का बसायला आलो का मी हा यायला तर पाहिजे कसं सांगा मग काय वय रे काही बोलता आपले तुमचं ओळ्याचं तेल का वांग्या टाकता का म्हटलं ते काकू बोलून राहिले आमच्या राग काढता का हा हे बा हे यायला सांगून देतो ना हे पाय ना 40 बाबा 40 चोर इथं आहे ना बसले हो कशा काका बाबन काका तुमच्या घरी गेलतो म्हटलं सकाळी होती लागली हा हा मारुतीच्या मंदिरावर म्हटलं 1 वाजता रोडगाव 1 वाजता यायला म्हटलं जेवायला हा रोडगावचं जेवण आहे पुऱ्या चुलीले हा चुलीले आमंत्रण सांगून राहिलो आता येणार नाही मी डबल बोलावले हेच बोलावणं हेच आमंत्रण आहे म्हटलं चाललं तिकडे तुमचं कीर्तन काय व्हायचं तरी संख्या जमलं बाबा म्हटलं आज हातानं लय जिवारी भाकर टाकणं चला आता झाड करून घेतो जातो तिकडे बसाले बाई जा मग हा आता जेवायला जातो तिथं आता काही मी स्वयंपाक करत नाही आता काय करतो प्रोग्राम आता आहे म्हणते शांतारामचा रोड घ्या जेवण खाल होतं रे माय काना जसं मला ते दयन घेऊन आणलं ना चक्कीत होत दिसले होते मला ते कट्टे गिट्टे झाबऱ्या मारते गिरते चालू त्याची दांदल सांगत नाही त्याला काही ना मग ते मारुतीच्या मंदिरात आहे ते रोड घे शांतारामचे असं हा ठेवत असते दर्शनाला ठेवत असते वा आता काही ना काही बोलत करावं लागेल ना रोड घ्या जेवणाला का तसं तर धकत नाही राजा काही ना काही आता जुगाड लावा लागेल ना पैसा आता माझ्या घरी बायकोनी पैसे घेतले राजा हप्त्याचे काढून आता त्याजवळी आता कसं शिवला पाय बरं असं उसने माईकडे लाव जरा ते लेवल लावून देतात मी घरी आता तुम्ही पाहिलं नाही का काय कीर्तन झालं तर ऐकलं नाही का तुम्ही आता माझ्याजवळ आता किरकिर ऐकायला लागली आता तसंच झालं ते खाया पिया कुठे गेलाच थोडा बारा नाही चल ना आता लावा बाहेर जाऊन लावणार काही तर काही जुगाड जमा लागणार ना बाबू हा रोडग्याचं जेवणामध्ये शांताराम जर आलू वगैरे भाजी तर्रीची राहायची सणात नाही काय आणि रोड घेऊन बस पोळा आहे मंडप गिटमला टाकला धंदा ना तसं तर असूनच एकदम हो याच्यात थोडी असून चला जरा बाहेर जाऊ आता पाहू काय जुगाड लागते तर पाहून आता पैसे तर कोणाच जोडणे आपल्याला तिघाजवळ पण कार्यक्रम तर लावाच लागणार आपल्याला काही ना काही मस्त जमलेच आहे ना होईल ना कधी लापायची रोड होईल ना एवढ्या हा दयन घेऊन चांगलं त्याला वाटते तसं आता कसं आता याच्यात आरात टाकून देऊ झाबऱ्याले बसवा लागं हा मुंगशीराम भाऊ मस्त शकते झाबरू शकते आणि देवदासले काय मी तर देवदास तिकडे आर करू ना हा बस भाजी गिजी आता आहे आपला लक्ष्मण करू राहिला आता किती राहिलं अरे बापले नाही एवढे पहिले मी काय शांताला भाऊ एकदम नका भिजून घेऊ हा सगळं हे बा अंदाज घ्यायचा काही सांगता नाही येत लोकांचं लोटग्याचं जेवण यायला हो टपाले लोटके झाले काय लहान लोटग्या काय हा वांग्याची भाजी म्हटलं झाली तिखटच ठेवता पतली पतली लस्सा आठवण नका देऊ मला त्याला यायला सांगू द्या लक्ष म्हणले हो माझ्या दिमागात तसंच येऊन राहिलं जरासं मी म्हटलं बरं ठीक आहे ना पाहून अंदाज घेऊ मग काय आपल्याला बनवा लागतं रोड घे भात कट्टा काढलं बस भिजवलं चालू नाही काय तिकडे गौऱ्याचा आर लावून दिला लक्ष्मण पाहिजे भाजी जराशी जास्त नको काढू देऊ म्हटलं कंदीला भाजीमध्ये जास्त गल नको देऊ म्हणजे रस्सा रोज म्हणजे बरोबर पद्धती ना हो ना का मला काय समजत नाही काय मी आजच करायला हॉटेल चालवतो समजत नाही का काऊन थांबलो मी भाजी जवळता हा हे महाप्रसाद आहे ना हे हा ते बस आली आता शांताराम भाऊ आता उचला लागते गण हा एखादा जर भलवून घ्या बस आता हाय गण जाऊ द्या तिकडे आणि वरण तर शिजलंच ना वरण आरावच केला आपण नाही वरण झाला भाती झाला आराव आता भाजी राहिला होता फक्त बस आता रोड टाकून द्या तुम्ही तिकडे आपल्या याच्यात आराव असं आहे ना ह्या लांबणीवरच बोलता छानपणात दाखवते आपण माहिती नाही हॉटेल आहे काय आहे तर उचल घेतलं दाखवते हा बोल घ्या जाऊ द्या आपले आता हे लोट घे चला तिकडे आला घेऊन चला आर पेट झाला ना तो आता त्याला ह्या भाती झाला बोला नाही झाला म्हणजे आता तो मस्त थंड झाला त्याचा पद्धतशीर झाला आता चला मग आता बाकीचं मग भिजू हा कंदाला बघ अरे कंदीला पाहिजे आपला भांडास गेला ना हा वाडीत भाजीपाला काय सांगत हा मेथी गिती मुळा काय असं तुमच्या वाडीतलं सांबार हे ते आहे ना येईन ना तो घेऊन त्याला फोनला लावायचं काम पण काय म्हणजे काहीच काम नाही ना मी सांगितलं त्याला तो आहे ना तो आलू पोंग्या तो ढोल पोंग्या तो त्याच्या इकडे ध्यान ठेवतो म्हटलं झोपला गिपला काय तर आणि जरा घेऊन येतो मग आणते तो मेथी सांगितलं त्याला गांजलं सांगितले मुला सांगितलं मस्त टमाटे गिमाटे सगळं घेऊन येतो इथपर्यंत येते तो आता काय आपल्या लोट घे होय पण तो बात येते बातच जाते बात गाली घेऊन गेला तो बात येते अरे बस आता इथं राहू दे आता हे याची गाठ यालाच पाडून देतो मारते हा इथं याचं जाईन याला मारून देतो तिकडे वरती अजून निसटून देईन ते हा तेच कसं आहे एक तर आता हवा सुटली म्हटलं लक्षलं घ्या काही बरोबर टाईट गाठा घ्यायचा टाईट गाठा कसा आहे बरोबर याले याचा त्याला जाईन बरोबर बसं म्हटलं एकदम फेस टू फेस हा नाही तर रोड काय जेवण ना मंडप सावडा लागेल आपल्याला मंडप टाकून राहिले
अरे हो ते अरे का रे बा मारुती बा झालाच नाही का मंडप कुठं आहे रोड गेट मी बसली का पंग मला टाइम झाला का आता मंडप टाकणं चालू आहे बा कधी होईल रे बा जेवण अरे बापरे कधी आले बाळू भाऊ आता झालं ते नाही घरी गेलते काय अरे वा घरी आलो चहा पाणी पेलो मामाजी म्हणे तिकडे गेला म्हणे मग ह्या भेटला संकेत मग तिकडून आलो आता चला टाईम आहे ना घरची आहे ना बाली आली माझ्या घरची आहे सगळं आता ते घरी थांबले तिकडे बाया सांगितले जेवाले बायला झालं सगळं तिकडे लय टाईम लागला रे नाही झाल्यासारखंच आहे भाजी किती झाली भाजी झाली भात झाला वरण झाला फक्त आता रोडगे लावले आरात रोडगे चालू आहे शेकना तिकडे बस आता काय अर्ध्या घंट्यात पंगत बसून जाते तिथपर्यंत बसता तुम्ही तिकडे शांताराम काय आहे ना तिकडे भेटून घ्या तिकडे येईल हे माय मंडप लावणं चालू आहे ना जरा हे इकडे लॉकला घ्या पोट्टी ना जाताची बाकी असेल लवकर झालं चला बा आता इथे यायच्या मागे हिडाली पडत आपल्याला तर तिकडे पट्टे चालला येतो मी चाललो म्हटलं आता तुम्ही आता इकडे काय करता अरे बापरे अर्धा घंटा टाईम आहे नाही बरं ठीक आहे ना मग पाहतो ना पोट्ट गेला संख्या गेला त्याच्या जीवाची पोट्टे थांबत नाही ना असं कुठे रोगे हाय कोकडे म्हटलं प्रोग्राम कुठे रोगे भाजी किती कोकडे करू राहिले तो कोपरा आहे ना तिकडून त्या कोपऱ्यात तिकडे तो दुपट निघून आलं बस तिथं चालू आहे सगळा प्रोग्राम जा ना तिथं भेटते तुम्हाला देवदास भाऊ आहे शांताराम काका आहे सगळे सरपंच गिरपंच सगळे तिकडे आहे झाबरू सगळे गँगच तिकडे आहे आता येतील ना तिकडे मंडप झाला इकडे येते मी जास्त इथं थांबून देऊन आलोय फालतूची जास्त अवकात होते ना इकडे अरे येणार बा मारते येणं काय सांगणं पटकन इथं खुर्चीवर ह्याच्या कधीचा उभा आहे हो ना थांब ना हे बाळू जा मग तिथं मी तिकडे बांधून करतोय मंडप पण मग होऊन जाते लवकर जेवणाची तयारी हा बरं जातो ना तो तिकडचा पाहिजे तिकडे टाकतो झाबरू तो रोड आहे ना तो आर ओढ त्याच्यावर तो टाक हो ना ओढतो मी ते करतो ते बरोबर करतो ते शकतो ना मी बरोबर माझ्या पद्धत बरोबर शकतो मी काही काळजी नका करू तुम्ही सरपंच साहेब हा करते ना तो तुम्हाला बोलते आता काय सरपंच साहेब नी रे इकडून हलगो मालगो काय दिन तो रोड का हाताने बसायला लावून तिथं मग काय ठीक आहे जमणार आपल्याला हलगो मालगो करणारे लय राहायचे तसे पंक्ताई त्याच्यात बकेट नाही घेऊन फिरण कोणी मांग तो करते बरोबर काही काळजी नका करू मी बरोबर का हात गुणून उभा तर हात गुणूनच राहतो मग काम करायला बसलो तर मग बिलकुल एकटाच करत बसतो मग करायची जरूरतही नाही पडू द्या नाही रे देवदास कच्चे नाही राहिले पाहिजे ना म्हणून म्हणतो मी तुम्हाला काही दिसते लोक निरा तो शांताराम सारखा झाला का बे तू देवदास अरे तो कच्चा नाही राहिला पाहिजे रोड का नाही माया नशिबी तो म्हणजे झालं पोट डंबारलं आलं गोया घेणं त्याच्यानं मी सांगत असतो चांगले शेकायला लावतो काहून थांबतो इथं माहीत आहे शेकल्या गेले पाहिजे चांगले रोड घेते म्हणून तुम्ही काही लावता लेको हो मला माहित आहे सरपंचाले एकदम कडक पाहिजे नाही मला करायला होतं मी ज्याच्या घरी मित्र शकत असतो ना त्याला कसं ते चार इकून पाहिले बिलकुल पाहिजे ते इकून कच्चा आहे का तिकून शिजते तो वापेरच होते तो तुम्ही त्याची काहीच काळजी करता भलतेच काळजी घेता हो ना ते आपल्याला मालूम आहे कसं आहे बाहेरचं कोणी काही असलं तर बरं घे ना लवकर लाव ना इकडे आता तिथंच कारण काय आता गोय काय उद्या का झाबरू जास्त काही पाणी नको तोडू पाणी नको लावू जास्त कारण की टाईम होऊन राहिला इकडे मग कसं आहे ते बातच दिवस हे होते एक तर रोड घ्यायचं कसं आहे ते थोडंसं अभ्यार होते बरं ते भाजी झाली ते झालं वाटते तिकडे तो शांतारामनं सांगितलं ना तो लक्षाची भाजी झाली म्हणे सगळं झालं ओके आता चल जास्त काही आता तिथं काही पाणी नका तोडू 2-4 काय राहिले तर सरपंचाले अल्ल एका आर करून देतो आणि त्याच्यात 4-5 रोडगे टाकून देतो सरपंचाच्या अल्ल राजा देवदास तू काही कुकडेच नको लावतो बरं काही ज्या काही का मी एकटा बसणार आहे का जेवायला 4-5 रोडगे खाईन का मी काही बोलणार आपलं बोला म्हणून बोला काही माणूस ऐकते म्हणून असं नसते ना तू येणार सोल्लरपणा नको होऊ देतो कुठंही आपला प्रोग्राम राहते काय राहते काही राहते मी सगळ्यासाठी सांगतो सगळ्याचेच फोटो खराब नाही झाले पाहिजे ना म्हणून राहिलो मी असं मला वाटलं तुमच्यासाठी मग कोशिश करायला लागेल ते सगळ्यासाठी काय बरं काढते तो तुम्ही काही काळजी नका करू काढते झाबरू बरोबर काढते आहे म्हणा फक्त सरपंचाच्या पोटाचा आकार पाहिजे किती आहे काय आहे तर हो ना काढून आला मी बरोबर आता पोत्यात घोया लागेल की नाही पोत्यात घोया लागते थोडं देऊ का भरून पोत्यात घोईन का तुम्ही दोघं जण आता इथं देवदास भाऊ आणि तुम्ही सरपंच साहेब आहे तुम्ही आहे हे पोत्यात देतो भरून मी तुम्ही फक्त घोऊन द्या तेवढे पोते इथं रोडगे हो चालते ना काही विषय सरपंचाले मस्त शोभते काम घ्या सरपंच घ्या ते पोतं घेऊ आपण दोघं जण घेऊ ते रोडगे जेवढे असेल तेवढं तर काही ना काही काम लागणच ना आता चरबी उतरते ना पोटावरची इकडे तिकडे घ्या रोडगे घेऊन घेऊ जरासे पोत्यात बरं ठीक आहे ना काढणं काही आपलं उभं राहिनं गलतच झालं इथं बरं ठीक आहे ना काढ गड्या कुकडं काढतं तर कुठं घोया लागते काय रोडगे काय करावं लागते कसे तर मी कधी घोयली नाही काय केली नाही
हा ना, मी शिकवतो ना तुम्हाला. काय काळजी करता, शिकवतो ना. कसे भोया लागते तर रोडगे. का रे खैबर खोंड्या, झालंच नाही का? किती दिवस लावशील म्हटलं. उन्हाळ्या काढता काय निंदाले? पुरली पाहिजे ना मजुरी. मजुरी गजुरीचं काही पाहिशीन का? बस इथंच पाणी पिऊन राहिलं, इथंच भाकरी खाऊन राहिला काय? हा बोल ना आबाजी. चालू आहे ना, बरोबर करू राहिलो मी. मग आता जेवढं होते तेवढं करतो बा. आता मजुरीचं काय आहे त्याच्यात. मग आता हे एवढं राहिलं हे कोपरं. बर ठीक आहे, चलू दे ना. कोण होय कोण दिल्याचं पोट्टो होय ते भाने आलंय का वावरात? चालले घाले का ते रोडग्याचं जेवण? अरे बापरे. अरे काहून आबाजी तिकडे काहून जेवायला नाही गेले का? रोडगे जेव्हा चालत नाही का तुम्हाला? रोडगे जेवायला चालले नाही का म्हटलं? शांतारामपूरच्या रोडगे आणि तुम्ही इकडे वावरात येऊन आले. वा वा, रोडगे म्हणजे तिकडे जंगलात. मग जंगलात येऊन टाईम आहे ना अजून. मला माहित आहे, मी फोन लावला होता ना, मोठ्याले लावला. तिकडे मालूमात घेऊन मला का घोड्यावर टांग टाकली भन पोयालो. मला कुठं पैदल या लागून राहिलो. बरोबर टायमावर पोचतो ना मी. रोडगे सोडून राहिलो मी. मग तर झालं ते. अरे बापा बापा, मारुतीजी बाच्या मंदिरावर आहे ना रोडगे. मालूम आहे ना मला. तू गोकुळे आला, तू जेवळू नाही आला काय रोडगे? नाही बा, मी इकडे असं चक्कर मारायला आलो. बाबा ते सांभाळ सांगितला, मेथी मुळा गेला ते घेऊन येतो म्हणे सलादसाठी. ते मेथी त्याच्यासाठी कांदा गिंदा हिरवा कांदा गिंदा तोडायला आलो आणि घेऊन जातो. मग मला लवकर जावं लागते ना. अरे बापरे, कुठं आहे रोडगे? बापा मला काही हवाला काही लागू हल्ला बला लागू दे ना. अरे कुठं आहे रे बा भांदास? कुठं आहे रोडगे? कोणाचे आहे रोडगे? हा मला भलच्या आवडते रोडगे का? चल मग माय घेतो जरसा मोंडा. माय भाकर थापणं जीवारीवाला आता. मग पंक्तीचे आहे ना, मग काय हरकत आहे? मला नको सांगू बा. ते काय अजून ते शांताराम भोजा लोडग्याच्या मंदिरावर माय नाव नाही, माय सांगू येऊ नको. फालतू तर मलाच मागिन ते वळग नाही. फालतू बा कट्टा बलगाव दे म्हणून घेऊन मी नाही. माझ्या बुटाकाला ते हाय रोडगे गिटके तू यायचे म्हणून पाय नाही वाटे आबाजी. हाव ना राजू, मला बा फालतू सांगितलं येले. माझ्या भोवती घोर आनंद काय आकात व्हायचं. जाऊ द्या बा, मी चाललो तिकडे भाजीवाला तोडाले. तू ते काम चालू दे लागे. काय काय कसं काला मला समजून नाही लागलं. हा जाऊ दे ना, येऊ दे ना त्याले. काय काय दोन जागी चार रोडगे काही महापरसात महापंगतच असते ते. जाय रे बाबू, जाय रे बाबू. आलू पोंग्या जाय, हातपाय धुई आणि ये जरा तिथं कधी कधी. मी सांगून देईन शांतारामली. दोनाचे चार नाही 6 रोडगे खाईन तो. काय असते मन गेलं त्याचं. नवई असते ते रोडग्याची. कोणी येते जेवते. चल काहीच काळजी नको करू. मी सांगन माय हिशाचे 2 देतो म्हणून बा. मी पहिले बचपनात खात जाऊ 4-4 6-6 रोडगे. आता 2 आलो. त्याला सांगून देईन. चल रे निघ. चल, काही फरक नाही पडत. हा ना, तेच तर म्हणून मी. बरं झालं तुम्ही म्हटलं बा धनी आबाजी. हो माय नाव सांगून देतात. तसं येतो ना मी. हे एवढं हे जरासं कोपरं नेऊन घेतो आणि बात पोचतो मी. येतोच मी टायमापर्यंत बरोबर. उत्तर येते माय. येतो मी 4 वाजेपर्यंत पोचतो जेवाले. अरे बापले बापले बापले. झालं बा, चला फटाल कोण इथून निघा. खलो नाही या ध्यानी बुटे. बोला बा, ठीक आहे तुमचं तुम्ही पाच बसा. चला चाललो मी. मी काय म्हणलो झुंबर भाऊ, बाबा तुम्ही घरी थांबा जलसात ना. जेवणाला थांबा. मी बात येतो ना. आता लॉकला दिले म्हणून आपल्याला. बाबा मी असा बसा जातो, असा चालला येतो. इकडेच थांबा तुम्ही. ह्या पंक्चर जाऊ. मग इकडेच कार्यक्रम करून आपण चाललो मग जेवाले. बरं तुम्ही एक काम म्हणा. कसं आहे एकूण यार त्याच्या गाडीवर जा. तिकडून याच्या वक्ती त्याच्या गाडी नाही. त्याला टाइम लागला दुसऱ्या गाडीवर बसून येता. आणि जास्त टाइम नका करू बघता. त्याच्या गाडीची वाट पाहत होते. तिकडे दूध टाकाले दूध टाकून येईन. मग तिकडे इकडे एकूण तिकडे जास्त टाइमपास नका. लग्न गेला का ना आता द्या. गेला का तिकडे मंडप टाकाले भॅट तोंडाचा. भेटला रे बा, भेटला रे झुमऱ्या, भेटला रे. लावे याच्याजवळ जुगाडला तू. हा पाय शिवलाल याच्याजवळ जुगाडला. माया अंदाजानं तर थोडी घरी जसा जुगाडामध्ये दिसून राहिला. त्याचा गडी दिसून राहिला जुगाड. अरे काय रे झुंबर, काय तयारी आहे म्हटलं? गेला नाही का जेवायला तिकडे शांताराम तिकडे? रोडग्यावर जेवणाचं आमंत्रण नाही का म्हटलं? आणि आले काय हे ठीक आहे ना. अरे वा अरे बापरे शांताराम हो. शांताराम मला जेवणाचं आमंत्रण नाही. तुम्हाला आहे का आमंत्रण? तुम्हाला आहे का म्हटलं? अरे आमंत्रण तर कालच भेटलं रे बा आम्हाला. आमंत्रण तिकडे उपर आहे का? 4 खेप सांगून राहिले. शांतारामचे फोन येऊन राहिले आम्हाला काय बापा यार जेवायला रे बाबा. मग अरे तो लेका त्याला विचारीन ना. का हो तुम्ही त्याला फोन करून राहिले कशाला? मला नाही केला. काही सांगून नाही तर एवढ्या काय फेकून राहिला शांताराम. एक तरी फोन केला का आपल्याला त्यानं? म्हटलं तरी 3 खेप गेला तो आपल्यासमोर. त्यानं तोंड नाही काढलं तरी आता आमंत्रण दिलं म्हणून आपण चाललो. आपल्याला माहित आहे का? जाऊ दे ना, सांगतो मी बरोबर. रांग नंबर येत असते कोणाचाही. रांग नंबर आले म्हणून मला फोन. ते काय करतो बरोबर. काय जुंबर काय तो लोकला कधी भेटला माझ्या लोकला कधी काय आमचं जुगाड नाही बसू राहिला. जुगाड कसा आता तिकडे जावं का पळायला गावात जमते ताल कसं करा? काय तू काय लाईन लागली वाटते.
त्याच्यासाठी घेऊन आले काय? नाही नाही बाबा, नाही नाही, आहे ना दुकान, आहे ना आम्ही लावून बीसी बसवलं नाही. तुमचा काय विचार आहे? पाहुणे मला पाठवायला म्हटलं मी. पाहुणे मला पाठवायला काय असेल तर घेऊन द्या खसखा पैसे, पाहुणे मला घेऊन येते पार्सल. या तिकडे बसून म्हटलं ना तयाच्या पाईवर, आणि बस चाललं बिलकुल झालं, बिलकुल रोडग्याचं जेवण. अरे बापरे, जमलं. एक काम कर ना, जा तर एक काम कर, आता पैसे द्यास लागले नाही का? आता इथं काही ताल बसत नाही. बरं ठीक आहे ना, हे आमचं नाही सोबती नव्हतं, पाहुणे जोडी एकटं तेवढे पैसे वाचते आपल्याला, तिकीट या काही सांगता. बरं हे काय पाहुणे बा, पैसे घ्या म्हटलं आमचे. आम्ही थांबतो इथं, झंबर आमच्या सामते. या लवकर तुम्ही, मग झपकन जाऊ. हो हो हो, घेऊन येतो मी. एखाद्या सोबते बरं झालं असतो. कसा एवढं मोठं अन्न एका ढाल असं भारी जाते म्हटलं. आणि जाऊ द्या ना पाहुणे बाय, सोबती कोण हे तिकडे जरा भाजीन द्या म्हटलं. एखादा तिकडे सोबती नेला नाही ना, ह्या एकाच म्हटलं सगळ्याची पिऊन घेऊन झोपला नाही तिकडे. तुम्हाला डोल करून तुम्ही एकटे झाले जाणार काही होत ना. कोण काय करते? सोलाचं नाव सांगा नाही सोडा मग. एकटेच पाठवतो पाहुणे बाला, एकटे जा म्हणून. हो तेच म्हणाल मी. नाही तर काय इकडे जेवणाचा प्रोग्राम लवकर या आपण पाहुणे बा. म्हणजे भेटलं सांगू नका म्हटलं काय काय नाही, कोणाचं काय होय, माल होय काय होय तर. अरे काही सांगा. अरे बापरे, काय म्हणते सरपंच साहेब, जमली ना भाजी किती? काय देवदास काय बापा वगैरे बोललो चाललं, काही बंद आहे का? सरपंचाला विचार करा, रोडगा पाहिजे फक्त चारी एकूण शकला. ते पाहिजे फक्त बारीक, पोर्टात गडबड नाही गेली पाहिजे म्हणते. बाकी आपला तर काम एकदम लबरे झालं, एकदम बढिया काम, एक नंबर बढिया. मस्त जमले, रोडगे मस्त शेकले झाबऱ्यानं बा, मुंगशीराम भाऊनं मस्त भाजी बढिया झाली. लक्ष्मणनं भाजी केली चांगलं एक नंबर जमला गड्या. स्वयंपाक तर भलता बढिया जमला शांताराम. आता पाहिजे मला ते, मस्त जमलं. स्वयंपाक चांगला झाला रे शांताराम. हा मस्त जमलं. हा मस्त जमलं. रोडगे चांगले झाले, काही वांधा नाही आहे. मस्त हा तिखट गिकट थोडं ते होतेच मला जरासं. लिंबू अरे बाबू लाऱ्या लिंबू आणणार थोडं सगळे. लिंबू आण ना, सलाद गेलात. हा लिंबू आण बरं, मोया घे आण, लिंबू आण. मॅटाले पाठवलं तिकडे. अन्नले काय इकडे लोक वाटा पाहून निरा फोन लावून देतात, कानाले बसतात तिकडे लोक मॅटार तोंड. इकडे अन्न इकडे सरपंच सस्का लागला, लिंबू आण तिकडे गमेला बसला सलाचं. ओ बांधा अन्नले का त्यातले का सारखे झाले बे तुम्ही बे दोघे जण. अरे काय म्हणता बा, काय भुलले काय शांताराम भाऊ, काही बोलून नाही राहिले बा. काय आमच्या इकडे काही ध्यान लक्ष ठेवता का नाही ठेवत म्हटलं, झालं का मग आता? काही बोलून नाही राहिले, काही नाही बा, काय असं असते काय? अरे काय राजा बाळ भाऊ, तुम्ही काही बोलता का म्हटलं? अरे मुक्काम करायला लागते तुम्हाला, का जाऊ देऊन राहिलो तुम्हाला? तुम्हाला जाऊ थोडी देऊन राहिलो, म्हणून तुम्हाला संध्याकाळी मुक्कामी आहे ना. मग आहे ना संध्याकाळ गोष्टी बा. जमला ना स्वयंपाक, जमला का नाही जमला हे सांगा फक्त. रोडगे बिगडी काही कच्चं किच्चं राहिला काय? अरे बाबा काय पाहा लागते बा, एकच नंबर जमला ना कार्यक्रम. मग तुमच्या याच्या पहिले मी तारीफ केली म्हटलं, मग काय एक नंबर जमला का? ओ झुंबर काढणं जराशी, काढणं आपली जराशी घालणं, लेवलवर काम आणणार घेऊन. जेवण झाल्यावर अजून मारशील काय? जेवण झाल्याला का भारी देईन ना ते. आणि हे मांग बसलाय ना त्यांनी बुडून बसलाय ना कामणार. मी तर किती वाट पुन्हा हे इथंच बसावे ना. हे तर महिन्यात जगा दिन काळी पाणी हाणून लेखाचं फालतो बसा लागेल. बमला इथं फालतो का कसा वय म्हणून बोलता नाही आपल्याला. इथंच बसला का खुर्चीवर येऊन टाकून मी तसा कोणाला पसरवणार, कधी उठते कधी नाही. एखादं काय करायचं याचा करणार येईल, हाकाला येईल. अरे बापरे, हो का हे बसलाय मागं आहे ना. हो का हे तसं अज्जात आहे बुडकं हे डॅनी. अरे शांताराम, अरे काय राजा, काही तुला काही वाटते का रे बारे? अरे जेवण बसून दिलं, हे डॅनी आबाजी राहिले. मला माहिती पत्र पहिले इथं बसलो नसतो. अरे वाढले पत्र बसू दे, वाढलं पत्र आहे. अरे बापरे, नाही अहो डॅनी आबाजी थोडं लेट आला, बसता काय वाढू का म्हटलं इकडे पत्र अल्लग सल्लग. नाही थांब ना जरासा, आता हे जरासा लेट झालो ना. मी माझ्या सोबती बसले ना, कंदिले बसला आणि मोठाही बसला. तो आता जाऊ दे ना. आता तो येऊ राहिला रे, आलू पोंगे येऊ राहिला रे. या कंदिलेच्या वाडीत तो निंद करू राहिला ना आलू पोंगे. तर त्याला जरासा जीव देतो म्हटलं, 2-4 रोडगे जेवीन लेखाचा शिवई. नमस्कार मंडळी, नमस्कार. असं झाला बा, रोडग्याचा कार्यक्रम ठेवला माझ्याकडून. आता ठेवला आपला घरी बेटा. काय जसं होते तसं करा. धन्यवाद म्हटलं पाहिल्याबद्दल तुम्ही. आता रोजचा व्हिडिओ आपला संध्याकाळ 7चा टाइम फिक्स आहे. आणि कोणाच्या ते वाढदिवसाचे नावं घेऊन राहते. काल किशोर वैद्य, आज याचा वाढदिवस आहे वाटते, त्याने सांगत होता काल. पण आमचं कसं आहे, आम्ही 100 कमेंट झाल्यावर ते नाव घेतो. मग नावचा विषय पण ठीक आहे. तुमचं जर कोणी असं काही आपण वाढदिवसाचं कसं आहे, वाढदिवस शुभेच्छा देणं म्हणजे काय चुकीची आहे काय? काही विषय नाही. वाढदिवस खरोखर असलं वाढदिवस सांगत जा, नाही चालू द्या म्हटलं. आता लाईक करा, सबस्क्राईब करा. ज्याच्या वाढदिवस आहे त्याने इकडे ग्रुपवर पाठवून द्या. तुमच्या दोस्त मित्रमंडळीले कसा झाला प्रोग्राम सांगा. आणि उद्याचा व्हिडिओ याच वेळेस येणार आहे 7 वाजता. आजचा रविवार होता आज, म्हणून आज हे ठेवलं आपलं रोडग्याचं जेवण. ठीक आहे, धन्यवाद. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व्हिडिओ.